एके दिवशी हिरव्यागार जंगलात चिंटू ससा आनंदाने उड्या मारत फिरत होता. तेवढ्यात त्याचं लक्ष एका वेगळ्याच झाडाकडे गेलं. त्या झाडावर एक फळ होतं, ते सोन्यासारखं चमकत होतं. चिंटू आश्चर्याने म्हणाला, "अरे वा! हे नक्कीच दिव्य फळ असावं. म्हणतात, ते खाल्लं की मोठी शक्ती मिळते." पण फळ खूप उंच होतं. चिंटू कितीही उड्या मारल्या, तरी फळ हातात येईना. तेवढ्यात तिथे गप्पू माकड आला. "काय झालं चिंटू?" गप्पूने विचारलं. चिंटूने दिव्य फळाबद्दल सांगितलं. थोड्याच वेळात बब्बू हत्ती सुद्धा तिथे आला. बब्बू म्हणाला, "जर फळ दिव्य असेल, तर ते सगळ्यांनी मिळून घ्यायला हवं." बब्बूने आपल्या सोंडेने फळ तोडलं. फळ जमिनीवर पडताच ते हलकेच फुटलं आणि आतून सोनेरी प्रकाश बाहेर आला. पण आत काही जादू नव्हती. फक्त एक छोटासा संदेश होता. खरी शक्ती शरीरात नाही. ती मैत्रीत, मदतीत आणि एकतेत आहे. ते वाचून सगळे प्राणी हसले. चिंटू आनंदाने म्हणाला, "मग आपण सगळेच दिव्य आहोत." जंगल पुन्हा हास्याने भरून गेलं. शिकवण: मैत्री, मदत आणि एकत्र राहणं हीच खरी दिव्यता आहे.